प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गुड इव्हनिंग. यावेळेस ख्रिस्त येशूमध्ये तुम्हा सगळ्यांना सलाम. आपण पुन्हा एकदा प्रभूच्या सानिध्यामध्ये त्याची आराधना करण्यासाठी एकत्र आलेलो आहे आणि त्याचं वचन आहे, ज्यावेळेस त्याच्या नावाने दोघे किंवा तिघे एकत्र येतील त्या ठिकाणी मी उतरून येईल. माझा विश्वास आहे प्रभू त्याच्या वचनाप्रमाणे आपल्या या सभेमध्ये उपस्थित आहे आणि जसे तुम्ही कनेक्ट होताय, जसे तुम्ही जॉईन झालेले आहात, इतरांना हेल्प करा आणि इतर जण, अनेक जण या ठिकाणी जॉईन होण्यासाठी आपण सगळ्यांना मदत करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभूला धन्यवाद देऊ. अनेक लोक जे जॉईंट होतात आहेत, प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्या सगळ्यांना सलाम. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ब्रदर विकास माटाडे आज पहिला नंबर. आमेन. सिस्टर उषा गायकवाड कांबळे, विकास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. आमेन. हालेलुया. अनेक लोक आहेत जे आता जॉईंट व्हायला लागलेले आहेत. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. बंगला नंबर 3च्या फॅमिलीज, सिस्टर सुनीता दोंगडे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सगळे सुरक्षित आहात, आरोग्याने देवाने तुम्हाला आरोग्यात ठेवलेलं आहे, माझा विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठल्याही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, हे देवाचं वचन आहे आपल्याला. आमेन. स्टीवन ब्रदर, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. मनी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सिस्टर मनीषा, गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्याचं YouTube चॅनल चालू करण्यात आलेलं आहे आणि वारंवार ब्रदर शिंगारे आपल्या तुमच्या CJCच्या ग्रुपवरती ते टाकतात. प्लीज त्यांना रिस्पॉन्स द्या. चर्चसाठी आपलं चर्च लवकरच स्वतःचं चॅनल द्वारे लाईव्ह करू शकेल YouTubeवर, म्हणून प्लीज सबस्क्राईब करा. फक्त 2 सेकंद लागतात सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला, ज्याच्याद्वारे अनेक लोक सबस्क्राईब करतील आणि आपण लवकरच आपलं स्वतःचं YouTube चॅनलवरती लाईव्ह करू शकू. प्रेज द लॉर्ड. ब्रदर डोंगरे, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. सिस्टर सोनू, गॉड ब्लेस यू. अँथोनी अलोटकर, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर जुलियट, गॉड ब्लेस यू. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यावेळेस आपण प्रार्थना करूया. जवळजवळ 15 लोक कनेक्ट झालेले आहेत. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. आपण देवाच्या उपस्थितीमध्ये येऊया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी आराधना करतो, तुझ्या पवित्र चरणापाशी येतो. दे बाप्पा, पवित्र आत्म्या मला सहाय्य कर आणि आज आम्ही प्रभूची आराधना करू. दे प्रभू, तुझ्या पवित्र अभिषेकाने, तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भर. आम्ही सगळा आदर, सगळा महिमा, सगळा गौरव तुझ्या पवित्र नावाला देतो आणि प्रभू तुझी आराधना करतो. दे बाप्पा, प्रेमळ पवित्र आत्म्या, आम्ही तुझी आराधना करतो. कम होली स्पिरिट. वेलकम यू लॉर्ड होली स्पिरिट. थँक यू जीसस. थँक यू जीसस. हालेलुया. थँक यू लॉर्ड. पवित्र
करतो, आजच्या या मीटिंगला चालवणारा परमेश्वर पवित्र आत्म्या तू आहेस रे बाप्पा. तू आत्ता यावेळेस आमच्यामध्ये उपस्थित आहेस प्रभू, आणि म्हणून आज आम्ही तुझं स्वागत करतो दे बाप्पा. पवित्र आत्म्या आम्ही सर्व लक्ष फोकस आज आम्ही तुझ्याकडे करतो. जसं वाऱ्याला कोणी पाहू शकत नाही प्रभू, ते परमेश्वरा तरी देखील त्याची उपस्थिती या ठिकाणी आहे. तसंच आत्म्या तुझी उपस्थिती या ठिकाणी आहे, आणि त्या उपस्थितीचा आम्ही आदर करतो दे बाप्पा. त्या पवित्र आत्म्याची उपस्थिती आम्ही अनुभवतो प्रभू. धन्यवाद येशू. Hallelujah. धन्यवाद येशू. थँक यू जीसस. थँक यू जीसस. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे
यावेळेस होणाऱ्या सर्व स्तुतीचा ताबा आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. आज तुझ्या महिम्याने आमचे घर भर दे बाप्पा. प्रत्येक घरात जिथं आज फेसबुक वरती ही आराधना, ही स्तुती ऐकली जाईल, जिथं स्तुती केली जाईल प्रभू, तिथं तुझा महिमा उतरू दे पित्या. प्रभू यावेळेस दे बाप्पा संपूर्ण मीटिंग आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपवतो. होऊ दे तुझ्या पवित्र नावाचा गौरव दे बाप्पा. तुझ्या नावाला आम्ही या ठिकाणी उंचावतो प्रभू. तू स्तुतीस पात्र आहेस आणि तू भयास योग्य परमेश्वरच दे बाप्पा. प्रभू तू होतास, तू आहेस आणि तू असणारच दे बाप्पा. प्रभू तू अल्फा आणि तू ओमेगा आहेस. तू सुरुवात आणि तू शेवट आहेस दे बाप्पा. प्रभू तुझ्या आधी कोणी नव्हतं आणि तुझ्या नंतर कोणी नाही प्रभू. आणि म्हणून यावेळेस आम्ही आमचे हात उंच करून प्रभू तुझं स्वागत आमच्या जीवनामध्ये करतो लॉर्ड. प्रभू आमच्या जीवनातून तुला स्तुती मिळू दे, आमच्या जीवनातून तुला महिमा मिळू दे प्रभू. थँक यू जीसस. वी वर्शिप यू फादर. वी प्रेज यू बाप्पा. We give you glory, O Master God. Oh, thank you, Jesus. Oh, hallelujah, Father. We praise you, Jesus. We give you all the glory and honor. Hallelujah. किती लोक तयार आहेत त्याची स्तुती करण्यासाठी? Praise the Lord. Hallelujah. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, पित्याने सगळं काही पुत्राद्वारे निर्माण केलं, पुत्रासाठी निर्माण केलं आणि पुत्रामध्ये निर्माण केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तासाठी सर्व काही निर्माण करण्यात आलेलं आहे. येशू ख्रिस्तामध्ये सर्व काही निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण देवाच्या पुत्राची स्तुती करतो त्यावेळेस देव आनंदित होतो. आमेन. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शरीराचं अर्पण करून, देवा प्रभूने आपल्या स्वतःला अर्पण करून आपल्याला शेवटपर्यंत त्याने आपल्याला सोडलं नाही. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्र सांगतो तो आपल्या मुक्तीचा नायक आहे. आमेन. आपल्या तारणाचा तो नायक आहे, तो हिरो आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांचा बच्चन हिरो आहे, अनेक लोकांचा सचिन तेंडुलकर हिरो आहे, अनेक लोकांसाठी नरेंद्र मोदी महत्वाचा आहे, अनेक लोकांसाठी डोनाल्ड ट्रम्प आहे. परंतु बायबल सांगतं देवाने सर्व काही त्याच्या पुत्रासाठी निर्माण केलेला आहे. आणि म्हणून आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती करूया. तो खरा नायक आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही त्रासात आहे तर माझा येशू ख्रिस्त हिरो बनून तुम्हाला त्या त्रासातून बाहेर काढेल. कारण 2000 वर्षापूर्वी त्याने किंमत मोजलेली आहे. आमेन. हालेलुया. त्याच्या प्रेमावर कुणी संशय घेऊ शकत नाही. मरूपर्यंत मरण अर्पण, स्वतःचं शरीर अर्पण करून मरणापर्यंत त्याने आपल्यावरती प्रेम केलं. आमेन. हालेलुया. प्रेमाची परिभाषा त्याने स्वतःचं जीवन अर्पण करून त्याने आपल्याला विकत घेतलेलं आहे. आणि म्हणून आपण त्याची स्तुती करू. जर तुम्ही त्याची स्तुती करण्यासाठी तयार असाल तर तुमच्या कमेंट बॉक्स मध्ये जा आणि म्हणा, आय एम रेडी टू वर्शिप गॉड. आय एम रेडी टू प्रेज जीसस. हालेलुया. तुम्ही त्याची स्तुती करायला तयार असाल तर सगळे कामं बाजूला ठेवा. आमेन. काही सिस्टर लोक हातामध्ये निवडायच्या वस्तू घेऊन बसतात आणि म्हणतात नाही आता चर्च आहे. आमेन. मी चर्च पाहते. नो, चर्चला इन्व्हॉल्व व्हा. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपल्याला चर्च मध्ये यायला बंदी आहे. आमेन. चर्च लॉकडाऊन मुळे तुम्ही चर्चला येऊ शकत नाही, पण देवाच्या वचनाला लॉकडाऊन करू शकलेलं नाही. आमेन. फेसबुकद्वारे, युट्यूबद्वारे देवाचं वचन तुमच्यापर्यंत येत आहे. आमेन. आणि म्हणून आपण त्या हिरोची स्तुती करूया, त्या नायकची स्तुती करूया. आमेन. हालेलुया. मुक्ति का नायक हो, जय मुझे देता है. मुक्ति का नायक हो, जय मुझे देता है. मुझ में वो जीवित है, कितना आनंद है. Hallelujah.
जय मुझे देता है, मुझ में वो जीवित है, इतना आनंद है। हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन। से हालेलुया, सब मिलके कहेंगे हालेलुया। हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आमेन। ख्रिस्त येशूमध्ये आनंदाची परिपूर्णता, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। म्हणा सैताना तू हरलेला आहेस, कारण माझ्या मुक्तीचा नायक माझ्या बरोबर आहे, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। बायबल सांगतो तो कधी सोडत नाही, कधी टाकत नाही, आमेन। प्रभू येशू म्हणाला मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, पृथ्वीच्या अंतापर्यंत मी तुझ्या बरोबर असेल, आय एम ऑलवेज विथ यू, हालेलुया, हालेलुया। यावेळेस आपण डोळे बंद करू आणि त्याची आराधना करूया। देवाची महान उपस्थिती या ठिकाणी आहे। जर तुम्ही लाईव्ह पाहताय तरी देखील आपल्या आत्म्याने स्वतःला समर्पित करा, कारण आत्म्यामध्ये आणि खरेपणामध्ये त्याची आराधना करणारेच प्रभू शोधतोय, हालेलुया। यावेळेस आपण त्याची आराधना करूया। थँक यू लॉर्ड, हालेलुया, थैंक यू जीसस। सब नामों में ऊंचा है यीशु नाम, 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 सब नामों में ऊंचा है यीशु नाम। सब हाथ से करो, त्याची आराधना करते यीशु नाम, सब नामों में ऊंचा है यीशु नाम, स्वर्ग में धरती पर धरती के नीचे दूजा कोई नाम नहीं, हालेलुया। Thank you Jesus, we worship you Lord, thank you Jesus, हालेलुया। सर्वजण आपण देवाची आराधना करताना संपूर्ण अंतःकरणाने त्याला म्हणू, सब नामों में ऊंचा है यीशु नाम, 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 स्वर्ग में
यीशु नाम सारे बंधन तोड़ता है, यीशु नाम। अपने हाथों को उठाकर कहेंगे सारे बंधन तोड़ता है, यीशु नाम सारे बंधन तोड़ता है, यीशु नाम सब नामों में ऊंचा 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 है, सब नामों में ऊंचा है, यीशु नाम। प्रभू यावेळी आम्ही तुझी आराधना करतो, तुझ्या पवित्र नावाला मी उंच करतो प्रभू, जे नाव तू स्वतः करून उंच केलेलंस प्रभू। वधस्तंभावरचं मरण स्वीकारून आम्हाला देवबापा स्वर्गातून तू आशीर्वादित केलंस, आणि म्हणून यावेळेस आम्ही तुझ्या वचनाची आराधना करतो। यावेळेस तुझं वचन आम्ही स्वीकारतो प्रभू, आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर, कारण तुझं वचनच येशू ख्रिस्त आहे देवबापा। प्रभू परमेश्वर हा प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्दच देव होता असं तुझं वचन सांगतं प्रभू। आणि म्हणून यावेळेस आमचे कान आज आम्ही देवबापा तुला समर्पित करतो, आमच्याशी बोल आणि आम्हाला आशीर्वादित कर, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। यावेळेस सगळ्यांना पुन्हा एकदा ख्रिस्त येशूमध्ये सलाम। जर तुम्ही कनेक्ट झालेले आहात तर आपल्या कुटुंबियांना, आपल्या इतर लोकांना तुम्ही आमंत्रित करा बसण्यासाठी, सगळे मिळून देवाचं वचन ऐकूया, कारण वचन ऐकल्याने विश्वास वाढतो, आमेन। आणि वचन ख्रिस्ताच्या वचनाने विश्वासामध्ये वृद्धी होते, आणि म्हणून देवाचं वचन आज आपण ऐकूयात। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अनेक वेळेस संकटाच्या काळामध्ये ज्यावेळेस मनुष्यावर त्रास येतात त्यावेळेस सैतान पहिली गोष्ट त्याचा विश्वास चोरतो, आमेन। सैतानाला माहिती आहे जर या मनुष्याचा विश्वास नाही तर हा मनुष्य देवापासून आशीर्वादित होऊ शकत नाही, कारण विश्वासाशिवाय आपण देवा आनंदित करू शकत नाही, आमेन। विश्वास ते एटीएम कार्ड आहे, जे एटीएम कार्ड तुम्हाला देवाकडनं कॅश विड्रॉल करून देणार आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। तुमच्याकडे चेक आहे, तुमच्याकडे सही केलेला चेक आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही विश्वासाने बँकेत डिपॉझिट करत नाही तोपर्यंत तो विड्रॉल केला जाणार नाही, आमेन, हालेलुया। तसंच विश्वासाशिवाय आपण देवापासून आशीर्वादित होऊ शकत नाही, आणि म्हणून प्रत्येक वेळेस आपल्याला देवावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे, हालेलुया। परिस्थिती भयानक आहे, सगळीकडून संकट आहे, दुःख आहे, त्रास आहे, अनेक वाईट बातम्या तुमच्यापर्यंत येतात आहेत, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, लॉकडाऊन सगळ्या जगाला आहे, सगळं जग लॉकडाऊन मध्ये, परंतु देवाच्या वचनाला कुणीही लॉकडाऊन करू शकत नाही, आमेन। पवित्र शास्त्र मध्ये 5वा अध्याय आणि 17 वचन म्हणतं त्याच्या वचनाला कुणीही थांबवू शकत नाही, आमेन। ते शेवटपर्यंत टिकणार आहे, आणि म्हणून आपल्याला देवाच्या वचनावरती विश्वास ठेवायचा। प्रेज द लॉर्ड। जसं आपण देवाचं वचन ऐकू तुमचा विश्वास देव वाढवेल आणि तुम्ही तुमचा चमत्कार स्वीकारताल। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आपण ख्रिस्ताचं मर्म ओळखतो, आपल्याला माहिती आहे ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, आणि म्हणून ज्यावेळेस आपण ख्रिस्ताचं शरीर घेतो, ज्यावेळेस आपण त्या भाकरीमध्ये सहभागी होतो आणि ती भाकरी आपण स्वीकारतो, त्यावेळेस आपला विश्वास आहे की ती भाकरी म्हणजे येशू ख्रिस्ताने त्याचं तोडलेलं शरीर आहे, जे 2000 वर्षापूर्वी त्याने आपल्या शिष्याला म्हटलं। पवित्र शास्त्र अनेक लोकांच्या जीवनामध्ये आज ते लोक आजाराला घाबरतात, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, अनेक प्रकारचे व्याधी ते शरीरामध्ये घेऊन बसलेले आहेत। भले ते प्रभू भोजनाच्या विधीमध्ये सहभागी होतात आणि त्या विधीमध्ये सहभागी होतात, परंतु त्या विधीमध्ये सहभागी होत असताना त्यांना हे ठाऊक पाहिजे की जर तुम्ही त्या विधीमध्ये सहभागी होता तर पॉल म्हणतो त्या विधीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला त्या ख्रिस्ताच्या शरीराचं मर्म ओळखणं गरजेचं आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। कारण ती काही एक लावून दिलेली परंपरा अथवा विधी नाही, आमेन, किंवा येशू ख्रिस्त हा वधस्तंभावर मरण पावला ही काही दाम्पत्य कथा नाही, आमेन, हालेलुया। इट इज नॉट स्टोरी,
हालेलुया. येशू ख्रिस्त ही फॅक्ट आहे की तो आपल्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. आजही यरुशलेम मध्ये त्याचे पुरावे, आजही ज्या हत्यारांनी त्याला मारण्यात आलं, जे शस्त्र त्याला मारण्यासाठी त्याच्यावरती उपयोगात आणले, ते आज यरुशलेम मध्ये म्युझियम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत. आजही त्याची कबर, ज्या कबरेत येशू ख्रिस्ताला ठेवलं होतं, आज ती कबर त्या ठिकाणी आजही पर्यटक लोक जाऊन त्या ठिकाणी जाऊन त्या कबरेला पाहतात आहेत. कारण माझा येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मरण पावला, त्याला पुरण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इट इज फॅक्ट. ही काही दाम्पत्य कथा नाही, याच्यामध्ये काही रचून सांगितलं आणि पुस्तकात लिहिलेलं नाही. आमेन. देवाचं वचन म्हणजे त्याचा श्वास आहे. पवित्र शास्त्र सांगतं आत्म्याच्या प्रेरणेने देवाचं वचन लिहिण्यात आलेलं आहे. आमेन. देवाच्या आत्म्याने संत लोकांना प्रेरणा मिळाली, पवित्र लोकांना प्रेरणा मिळाली आणि त्या पवित्र लोकांनी पवित्र आत्म्याच्या स्फूर्तीने हे देवाचं वचन लिहिलं. 40 वर्ष चा कालावधी या पुस्तक लिहिण्यासाठी, कितीतरी जवळजवळ 1500 वर्ष हे पुस्तक लिहिण्यासाठी लागला. 40 वंशाने हे पुस्तक लिहिलं आणि अनेक वेळेस या पुस्तक लिहित असताना अनेक संकटांना ते लोक सामोरे गेले. परंतु हे 66 पुस्तकांचं एक पुस्तक ज्याला बायबल म्हटलं गेलं, ते बायबल आपल्याला आपल्या जीवनाचं मॅन्युअल म्हणून देण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याच्यामध्ये लिहिलेली कुठलीच गोष्ट आपण इग्नोर करू शकत नाही. आमेन. हालेलुया. जर तुम्ही धर्म म्हणून त्याच्याकडे पाहत असाल तर तुम्ही त्याच्या आत्मिकतेचा आशीर्वाद घेऊ शकणार नाही. आमेन. तुम्ही म्हणत असाल नाही मी ख्रिश्चन धर्मात जन्माला आलो आणि म्हणून मी प्रभुभोजन घेतोय, तर तुम्हाला त्या ख्रिस्ताच्या शरीराचं मर्म समजलेलं नाही आणि म्हणून तुमच्या शरीराला त्या आजाराने किंवा त्या व्याधीने ग्रासलेला. जर तुम्ही आज ख्रिस्ताच्या शरीराचा स्वीकार आत्म्याने कराल, तुम्ही विश्वास ठेवाल, यस येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी त्याचं शरीर तोडलेलं आहे. कारण प्रभूने पवित्र शास्त्रामध्ये आपण नेहमी वाचतो, ज्या ज्या वेळेस आपण प्रभूची विधी करतो, प्रभू भोजनाची विधी करतो, 1 कोरिन्थियस 11:23 पॉल म्हणतो की जे मला प्रभूपासून प्राप्त झाले ते मी तुम्हाला सांगून देतो की ज्या रात्री, हालेलुया. पहा आपण सगळेजण मिळून त्या वचनाकडे जाऊयात. 1 कोरिन्थियस त्याचा 11 आणि 23 वचन. ज्या रात्री येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यांना देत तो म्हणाला. पहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना आरोग्य पाहिजे? आमेन. आर यू रेडी टू रिसीव्ह युअर हिलिंग? तुमचं आरोग्य स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात का? आमेन. हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार असाल तर एकदा म्हणा, होय प्रभू, मी विश्वास ठेवतो, आज मी माझं आरोग्य स्वीकारणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्रामध्ये पवित्र शास्त्र आपल्याला पुरावा देत आहे, आपल्याला एव्हिडन्स देत आहे, आपल्याला ते वचन सांगत आहे की देवाने त्याच्या पुत्राच्या शरीराद्वारे आपल्याला आरोग्य दिलेलं आहे. हालेलुया. आणि मग पाहूया, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले की ज्या रात्री प्रभू येशू धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी जे माझे शरीर ते आहे, ते हे आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. आमेन. हालेलुया. प्रभू भोजनाची विधी ज्या दिवशी, ज्या मोदी गुरुवारी त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला मध्यरात्री 12 वाजता पकडून देण्यात आलं होतं, ज्या दिवशी पकडून देणार होते त्या रात्री त्याने आपल्या शिष्यांना घेतलं, त्याने भाकरी घेतली आणि आपल्या शिष्यांना सांगत म्हटलं, हे शरीर आहे, आमेन, हे तुम्हासाठी तोडण्यात येणार आहे. आमेन. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने ती भाकरी म्हणजे त्याचं शरीर वधस्तंभावर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तोडलेलं आहे. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं, मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि तसेच करून म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात केलेला नवा करार आहे. आमेन. हालेलुया. म्हणजे त्याने भाकरी घेतली आणि त्याने त्या शरीराला संबोधित केलं, जे शरीर दुसऱ्या दिवशी सकाळी वधस्तंभावर खिळण्यात येणार आहे, ते तोडण्यात येणार आहे, ज्याच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला स्वर्गीय तारण दिलं, आपल्याला त्याने आरोग्य दिलं. पवित्र शास्त्र 1 पेत्र 2:24 बायबल सांगतं, त्याने आपली पाप स्वदेहाने वाहून खांबावर नेली यासाठी. आमेन. हालेलुया. त्याने आपली पाप खांबावरती नेली यासाठी की आपण धार्मिकतेचं जीवन
आचरित करावं, आपण मृत व्हावं अधार्मिकतेसाठी. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे लिहिलंय, त्याला बसलेल्या माराच्या बळांनी आम्ही निरोगी झालो. प्रेज द लॉर्ड. इट इज फॅक्ट, रियालिटी आहे, याच्यामध्ये कुठलाही सेकंड ऑप्शन नाही. आमेन, हालेलुया. जर तुम्ही प्रभू भोजनावरती ख्रिस्ताच्या शरीरावर विश्वास ठेवलेला, तर ख्रिस्ताचं शरीर तुम्हाला आरोग्य देण्यासाठी वधस्तंभावर तोडण्यात आलेलं आहे. आणि गेल्या वेनसडेलाच मी मेसेज दिला होता, त्याच्या रक्ताद्वारे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली, आपल्याला तारण मिळालं. तारण म्हणजे सेकंड, त्याचा एका नाण्याची दोन बाजू आहे. तारण आणि आरोग्य एकत्र आपल्याला देण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याच्या शरीरात, तुटलेल्या शरीराने आरोग्य दिलं आणि त्याच्या पवित्र रक्ताने आपला उद्धार केला. प्रेज द लॉर्ड. आपल्या सर्व पापांची, एकंदरीत सर्व, आमेन, हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये असं नाही, तुमच्या काही पापांची क्षमा करेल. एव्हरी सीन, जे पाप तुमच्या हातून घडलंय, जे घडणार आहे, जे तुमच्याकडनं परमेश्वर, बायबल सांगतं, त्याने सर्व अपराधांची त्याने आपल्याला क्षमा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आणि मग आता पुढं आपण जाणार, त्या ठिकाणी आपण काय वाचतोय पहा, हालेलुया. आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही, हालेलुया, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. आमेन. तुम्ही घोषणा करता की येशू मरण पावलेला. आमेन, हालेलुया. पेत्र म्हणाला, प्रभू तुझ्या बरोबर असं होणार नाही. आमेन. येशू ख्रिस्त 16व्या अध्यायात, मत्तयाच्या 16:18 ते 19 मध्ये जर तुम्ही वाचलं, त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं, येशू ख्रिस्ताने भविष्यवाणी केली, मला की मला पुरलं जाणार आहे, मला विदेशाच्या हाती दिलं जाणार आहे, मला ते लोक मारतील, मी मरणार आहे आणि मला पुरलं जाईल, तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उठणार आहे. त्यावेळेस पेत्र म्हणाला, प्रभू तुझ्या बरोबर असं होऊ नये. त्याने त्याच्या मरणाला त्याने डिनाय केलं, इग्नोर केलं. तो म्हणाला, तुझ्या बरोबर असं होऊ नये. येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, अरे सैताना, माझ्या पाठीमागं हो. आमेन, हालेलुया. जर तुम्ही त्या मरणावर विश्वास ठेवत नाही, तर तुम्ही आरोग्यासाठी पात्र ठरू शकणार नाही. येशू ख्रिस्ताने ते मरण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी स्वीकारलेला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काढून वाचा मत्तयाचा 16वा अध्याय, मॅथ्यू चॅप्टर नंबर 16. जर तुम्ही त्या ठिकाणी वाचलं, तुम्ही ते डिनाय करू शकत नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही की येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावलेला नाही. पवित्र शास्त्रामध्ये पहा, 21व्या वचनामध्ये, तेव्हापासून येशू आपल्या शिष्यांना दर्शवू लागला की यरुशलेमात जाऊन वडील, मुख्य याजक, शास्त्री यांच्या हातून बहुत दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठावे, याचे अगत्य आहे. आमेन. हे होणं गरजेचं आहे. जोपर्यंत हे होत नाही, आपल्याला आरोग्य आणि आपलं तारण होणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या ठिकाणी पुढे पहा, पेत्र काय म्हणाला, तेव्हा पेत्र त्याला जवळ येऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभूची आपणावर दया असतो, असे आपणाला होणारच नाही. प्रेज द लॉर्ड. मी एकदा प्रीच करत होतो एका फॅमिलीमध्ये, आणि अचानक तिथे बसलेला एक मुलगा म्हणाला की तुम्ही येशू ख्रिस्ताला देव म्हणता आणि तुम्ही त्याच्या मरणाबद्दल सांगता की तो अशा वाईट दुष्ट मरणाने त्याला मारण्यात आला, तो त्याच्यावरती शाप आले, तो शापित झाला, तुम्ही हे कसं काय प्रीच करता? मी त्याला सांगितलं, जर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त मरण पावला नसता, तर ती जागा तुझी आणि माझी होती. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून मी जोपर्यंत त्याच्या मरणाची सुवार्ता सांगत नाही, त्याच्या मरणातून उठल्याद्वारे मी तारण लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. आमेन, हालेलुया. जो ख्रिस्ताच्या मरणाला स्वीकारत नाही, तो स्वतःच्या तारणाला स्वीकारू शकत नाही. आमेन. आणि म्हणून बायबल सांगते, एक गीतकारास 11व्या अध्यायात 24व्या वचनामध्ये लिहिलं पवित्र शास्त्रामध्ये, आमेन, तुम्ही त्याच्या मरणाची आठवण करता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ते रिमेंबर करता, तुमच्या लक्षात आणता, स्मरता की येशू माझ्यासाठी मरण पावलेला. आमेन. ते शरीर त्याने माझ्यासाठी तोडलेलं, तो रक्ताचा प्याला त्याने माझ्यासाठी सांडलेला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यावेळेस आपण पुन्हा पुढे जाऊ, 1 गीतकारास 11वा अध्याय 24व्या वचनाच्या पुढे जाऊया. मग हालेलुया. या कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता, 26, प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता, तुम्ही डिक्लेअर करता. आमेन, हालेलुया. येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावलेला. पुढे पहा, जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल,
तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये काय लिहिलं त्या ठिकाणी? पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं, जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल. अयोग्य प्रकारे भाकर खाणं म्हणजे काय? अविश्वासाने भाकर खाणे. प्रेज द लॉर्ड. आणि नाही, ही पवित्र विधी आहे आणि मला भाकर खायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नो, तुम्ही तुमच्या पापांमध्ये, काही लोक प्रभू भोजनात सहभागी होत नाहीत कारण त्यांचं मन त्यांना साथ देत नाही. आमेन. त्यांच्या संवेदना, त्यांच्या सद्विवेकाला टोचणी होते. प्रेज द लॉर्ड. ते लोक म्हणतात की आज मी प्रभू भोजन घेणार नाही, मी पाप केलेलं आहे. आमेन. मी आज प्रभू भोजनाच्या विधीत सहभागी होत नाही, मी क्षमा केलेली नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांना त्यांचा संवेदना, त्यांच्या सद्विवेक सपोर्ट करत नाही. त्यांना त्या ठिकाणी जाणवतं की अरे मी पापी आहे, मी ख्रिस्ताचं शरीर घेऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्ही त्या ठिकाणी जर त्याच्या मरणाची आठवण करता, तुम्ही म्हणताय की येशूने त्याचं पवित्र रक्त माझ्यासाठी सांडलेलं, तुमच्या अपराधांची क्षमा होती आणि तुम्ही योग्य प्रकारे ते प्रभू भोजन घेताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून मनापेक्षा माझा प्रभू श्रेष्ठ. तुमच्या मनापेक्षा, माझ्या मनापेक्षा, माझ्या मनातल्या विचारांपेक्षा आपला प्रभू श्रेष्ठ. ज्या क्षणाला तुम्ही प्रभू भोजनाच्या विधीमध्ये गुडघे टेकून म्हणता, प्रभू मी तुझ्या मरणावरती विश्वास ठेवतो, तू माझ्यासाठी शरीर तोडलेलंस, तुझं रक्त तू माझ्यासाठी सांडलेलं आहे. व्हेरी मुमेंट, त्याच क्षणाला तुमच्या सर्व अपराधांची क्षमा होऊन तुम्हाला योग्य प्रकारे तुम्ही प्रभू भोजनात सहभागी होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते रक्त तुम्हाला सद्विवेकाला लावण्यासाठी येशू ख्रिस्ताने अर्पण केलेलं आहे. आमेन. त्याच्या रक्ताची, त्याच्या शरीराची आठवण करणं म्हणजे तुम्ही तुमच्या आरोग्याची आणि तारणाचा स्वीकार करणं आहे. आमेन. जी किंमत त्याने मोजलेली आहे, त्याचं बहुमूल्य रक्त, त्याचं शाही रक्त त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सांडलेला. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जो कोणी अयोग्य प्रकारे, म्हणजे काय की नाही मी एक रूढी परंपरा आहे म्हणून ती घेतोय. प्रेज द लॉर्ड. दॅट मीन्स ते अनवर्दी, त्या ठिकाणी अयोग्य प्रकार होईल. परंतु तुम्ही जर विश्वास ठेवता, येशू मरण पावला, तर ती कधीही अयोग्य प्रकारे होऊ शकत नाही. तुमच्या विश्वासाच्या द्वारे तुम्हाला तारण प्राप्त झालेलं आहे. पवित्र शास्त्र सांगतं, प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने तो दोषी होईल. यास तो मनुष्याने आपली परीक्षा करावी आणि मग त्या भाकरीतून खावे व त्यातले प्यावे. आमेन. परीक्षा करावी. परीक्षा म्हणजे काय? मी पापी आहे आणि मी पश्चाताप करतो. 1 योहान त्याचा 1 अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये लिहिलं, जो कोणी आपली पापे पदरी घेतो त्याच्या सर्व अपराधांची विश्वासू परमेश्वर क्षमा करतो, कारण देव विश्वसनीय आहे. आमेन. हालेलुया. अनेक लोक स्वतःच्यावरती अवलंबून आहेत, स्वतःच्या नीतिमत्तेवर, स्वतःच्या नैतिकतेवर, स्वतःच्या धार्मिकतेवरती देवाला पाहतात. प्रेज द लॉर्ड. दॅट इज नॉट ग्रेस. ग्रेस म्हणजे काय? कृपा म्हणजे काय? वी आर नॉट वर्दी. आपण पात्र नाही, पण आपण विश्वास ठेवलेला, माझ्या जागी येशू ख्रिस्त माझं मरण स्वीकारून मरण पावलेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही इज व्हेरी ट्रूथ. हे खरं सत्य, हे फॅक्ट आहे. आणि हे ज्या ठिकाणी तुम्ही स्वीकारता त्याच ठिकाणी देव तुम्हाला आरोग्य देतो. आमेन. बघा 29व्या वचनामध्ये क्लिअरिटी आहे त्या ठिकाणी. त्या शरीराला न अनुलक्षून, आमेन, त्या शरीराला न अनुलक्षून म्हणजे त्या शरीराकडे फोकस न करता जो खातो आणि जो पितो तो खाण्याने आणि पिण्याने आपणावरती दंड ओढवितो, आणतो. आमेन. हालेलुया. आपल्या जीवनावर आपण शाप आणतो ज्यावेळेस आपण त्या शरीराचं अवलोकन इथं काय लिहिलंय शब्द? अनुलक्षून. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये काही शब्द आहेत ज्याच्याद्वारे आपल्याला संबोधित करण्यात आलेलं आहे की दॅट इज नॉट ओनली रिलिजियस थिंग. त्या ठिकाणी फक्त एक धार्मिक गोष्ट नाही की तुम्ही चर्चला गेलाय. काही लोक महिन्यातून एकदा चर्च अटेंड करतात. आमेन. मोस्टली ख्रिश्चन लोक. का? कारण एक पहिल्या रविवारी ख्रिस्ताचं भोजन, प्रभू भोजन दिलं जातं. प्रेज द लॉर्ड. इतर वेळेस ते चर्चला जात नाहीत, पण प्रभू भोजनाच्या दिवशी सगळं चर्च तुडुंब भरलेलं असतं. आमेन. ते त्या चर्चमध्ये त्या विधीसाठी येतात. आमेन.
परंतु त्या ख्रिस्ताचे शरीर देवाच्या शब्दावर विश्वास ठेवा. त्या ख्रिस्ताच्या शरीराला अनुलक्षून ते खाताल, तुमच्यावर कधी दंड येणार नाही. यामुळे पहा पुढे काय लिहिले, यामुळे तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ आणि आजारी आहेत आणि बरेच भिजलेले आहेत. आमेन, हालेलुया. आणि यामुळेच अनेक लोक आजारी आहेत. त्यांच्या सद्विवेकाला त्यांनी त्या रक्ताला अर्पण केलेलं नाही. त्या सद्विवेकाला त्यांनी येशूचं रक्त लावलेलं नाही. आमेन, हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही त्या वधस्तंभावरती मरण पावलेल्या शरीराकडे पाहताल, तुम्ही विश्वास ठेवाल की हे माझ्यासाठी तोडण्यात आलेलं आहे. आमेन. त्या क्षणाला तुम्हाला आरोग्य प्राप्त होणार आहे. आमेन. त्याला म्हणतात योग्य प्रकारे घेणं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काही लोक म्हणतात आज मी फास्टिंग केलेलं नाही म्हणून मी प्रभुभोजन घेणार नाही. प्रेज द लॉर्ड. काही लोक, मी तर असं पण पाहिलेलं आहे, काही लोक ऑफरिंग देऊ शकत नाही म्हणून प्रभुभोजन घेत नाही. आमेन, हालेलुया. काही लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका आहेत आणि त्या शंकांमुळे, त्यांच्यामध्ये असलेल्या त्या सगळ्या डाऊट्समुळे ते लोक आज ब्लेसिंग्स पासून दूर आहेत. आमेन. ख्रिस्ताच्या शब्दावर, त्याच्या शरीरावर, त्याच्या रक्तावरती विश्वास ठेवल्याने आपलं तारण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय 31व्या वचनामध्ये पहा, जर आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्याला दंड आला नसता. ज्या अर्थी आपल्याला दंड आला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, यासाठी की जगाच्या बरोबर आपल्यास दंडाज्ञ होऊ नये. याच तो बंधुजन तुम्ही खावायला एकत्र मिळता तेव्हा एकमेकाची वाट पहा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय एकमेकाची वाट पहा. याचा अर्थ की तुम्ही प्रत्येकासाठी वाट पहा की प्रत्येक जण तारणाच्या द्वारे ख्रिस्ताच्या राज्यामध्ये प्रवेश करणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू ख्रिस्त वधस्तंभावर कशासाठी मरण पावला? पवित्र शास्त्र सांगतं देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जर आपण ख्रिस्ताची सुवार्ता, त्याच्या मरणाची सुवार्ता, त्याच्या मरणातून उठण्याची सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचवली नाही, आपण येशू ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचवली नाही, तर त्या ठिकाणी आपला अविश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पवित्र शास्त्रावरती विश्वास ठेवून, त्याच्या शरीरावर विश्वास ठेवून, त्याच्या पवित्र रक्तावर विश्वास ठेवून आपल्याला आरोग्य प्राप्त होणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि बायबल सांगतं रोमकराचा 8वा अध्याय 1ल्या वचनामध्ये, जो कोणी ख्रिस्त येशूमध्ये त्याला दंडाज्ञा नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ख्रिस्त येशूमध्ये जो कोणी आहे त्याला दंडाज्ञा नाही, कारण त्याने त्या शरीरामध्ये आपल्या स्वतःला, त्याने आपल्या ख्रिस्ताचं शरीर त्याने आपल्यामध्ये स्वीकारलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काल एका फॅमिलीमध्ये मी येशू ख्रिस्ताच्या संदेशाबद्दल, सुवार्तेबद्दल किंवा वचनाबद्दल त्या ठिकाणी चर्चा करत होतो, त्यांना सांगत होतो. आणि मी त्यांना सांगितलं भाकरीचं जे मर्म आहे, ख्रिस्ताने ती भाकरी घेतली आणि पवित्र शास्त्रामध्ये मी सांगितलं येशू ख्रिस्त योहानाच्या 6व्या अध्यायात 48व्या वचनामध्ये म्हणाला, येशू ख्रिस्त म्हणाला मी जीवनाची खरी भाकर आहे. आमेन, हालेलुया. अनुवादाचा 8वा अध्याय आणि त्याच्या 4थ्या वचनामध्ये लिहिलं, मनुष्य केवळ भाकरीने नाही, देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मोशेला परमेश्वर म्हणाला की ज्यावेळेस तू मंदिराची रचना करशील त्यावेळेस मेज बनव आणि त्या ठिकाणी ताजा मन्ना, ताजी भाकरी त्या ठिकाणी ठेव. आमेन. मंदिराच्या रचनेमध्ये भाकरीला सहभागी करण्यात आलं. ती भाकरी म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याच्याद्वारे आपण परमोच्च पवित्र स्थानामध्ये प्रवेश करून आपलं आरोग्य स्वीकारणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. फक्त मोशेपासून भाकरीची सुरुवात झाली नाही, अब्रामाचा काळ पाहिला तरी पवित्र शास्त्र सांगतं ज्यावेळेस तो अभिमलेखाच्या समोर गेला, त्याने भाकरी घेतली, त्याने प्याला घेतला आणि त्याने दशमांश घेऊन त्या राजासमोर गुडघे टेकले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं शरीर आपल्यासाठी तोडलेलं आहे, आपल्यासाठी मोडलेलं आणि तो वधस्तंभावर मरण पावलेला. जर आज तुमच्या शरीरामध्ये व्याधी आहेत, आज तुमच्या शरीरामध्ये आजार आहेत, आज तुम्ही त्रासात आहात, आज तुम्ही भयात आहेत, तुम्ही आजाराच्या, दुखण्याच्या, तुम्हाला या साथीच्या आजाराची भीती वाटते, तर एकच विश्वास ठेवा, तुमच्यासाठी ते शरीर वधस्तंभावर तोडण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 32 चमत्कार येशू ख्रिस्ताने त्या 3.5 वर्षामध्ये केलेले बायबलमध्ये नमूद केलेले आहेत.
त्याच्यातले जवळजवळ 25 चमत्कार हे आरोग्याचे आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाला तुम्हाला आणि मला आरोग्य देण्यामध्ये स्वारस्य आहे. प्रभूला आपल्याला मरण द्यावं, आपल्याला आजार द्यावं. काही लोक म्हणतात की देवाने यावेळेस आता दंड आणलेला आहे पृथ्वीवरती, देव आता न्याय करतोय. प्रभू कुणाचा न्याय करण्यासाठी आला नाही. जर तुम्ही वचन काढून वाचलं योहान 3 अध्याय आणि 17 वचन, तर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर लिहिलेलं पाहिजे, देवाने त्याच्या पुत्रातला या जगात कुणाचा न्याय करण्यासाठी पाठविले नाही. आमेन, हालेलुया. पहा त्या ठिकाणी योहानाचा 3 अध्याय आणि 17 वचन. अनेक लोक म्हणतात देवापासून हा आजार आहे. देवाने आता शेवटच्या काळामध्ये जोपर्यंत ख्रिस्त येशू येऊन त्याच्या लेकरांना स्वर्गारोहणात घेऊन जात नाही, तोपर्यंत या पृथ्वीवर देव कुणाचाही नाश करणार नाही. आमेन. या ठिकाणी पहा 17 वचनात, देवाने पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नाही, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. It's the Lord. Hallelujah. That is fact. हे सत्य आहे. आमेन. तुम्ही जर येशूला स्वीकारला तर तुमच्या सर्व भूतकाळातल्या पापांची क्षमा करण्यात आलेली आहे. या क्षणाला तुम्ही स्वर्गाचे वारीस आहात. आणि जर तुम्ही स्वर्गाचे वारीस आहात तर तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे वाटेकरी आहात. जर तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे वाटेकरी आहात तर तुम्ही त्या शरीराच्या आरोग्याचे तुम्ही सहभागी आहात आणि ते आरोग्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि जसं या वचनावरती तुम्ही आज विश्वास ठेवाल, इमिजिएटली तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी एका ठिकाणी प्रार्थनेसाठी गेलो होतो, ज्या ठिकाणी एक बहीण अत्यंत भयानक आजाराने ग्रस्त होती. तिच्या संपूर्ण शरीराला जखडण्यात आलं होतं. तिच्या शरीरातल्या प्रत्येक स्नायू बांधले होते. तिला अर्थरायटिक्स, संधिवाताचा आजार होता. ती स्त्री ख्रिश्चन नव्हती, विधर्मी होती. तिने कधीच येशूला ऐकलं नव्हतं. ती वेगळ्या धर्मात विश्वास ठेवत होती, अनेक देवांची पूजा करत होती. 8 वर्ष ती देवाची पूजा करून त्या ठिकाणी त्या भयानक परिस्थितीमध्ये सापडली होती. तिचं सगळं घर संधिवाताने उद्ध्वस्त झालं होतं, अर्थरायटिक्सने उद्ध्वस्त झालं होतं. परंतु जसं मी तिथं जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन घोषित केला आणि तिला म्हटलं, माझा येशू तुझ्या शरीरातल्या त्या आजारासाठी, तुला बरं करण्यासाठी मरण पावलेला, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने तिला आरोग्य दिला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझा येशू असं म्हणाला नाही की तिने कधीच माझी आराधना केली नाही, ती मला ओळखत नाही, तू आलेला आहेस, तू प्रार्थना कर, मी काय आरोग्य देणार नाही. माझा येशू म्हणाला, ज्या ठिकाणी माझ्या शरीराची घोषणा केली जाईल, मला बसलेल्या माझ्या वळाबद्दल सांगितलं जाईल, मी माझं आरोग्य त्या ठिकाणी प्रदर्शित करेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हीलिंग, आरोग्य हे तुम्ही ज्या वेळेस त्याच्या शरीराचं मर्म ओळखतात त्याच वेळेस त्या ठिकाणी प्रदर्शित केलं जाईल. आमेन, हालेलुया. दुसरं ऑप्शन नाही. अनेक लोक म्हणतात, मग आरोग्यासाठी मी उपवास करू का, आरोग्यासाठी मी प्रार्थना करू का, आरोग्यासाठी मी ऑफरिंग देऊ का. काही लोक मी ऐकतो, अनेक लोक म्हणतात की नाही, आजार आहे ना, तुम्ही 50,000 रुपये चर्चला अर्पण द्या, पास्टरला द्या. नो, तुम्ही येशूच्या शरीरावरती विश्वास ठेवा. ते तुमच्यासाठी तोडण्यात आलेलं आहे. तुम्ही त्या शरीरातील आलेल्या आरोग्याचे सहभागी होता, तुम्ही पार्टेकर होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देयर इज नो अदर ऑप्शन. फक्त ज्यावेळेस तुम्हाला वाटेल मला भीती वाटते, मला आजार होतो काय, मला व्याधी, त्यावेळेस त्याच्या शरीराची आठवण करा. आमेन. तुमच्या शरीरात, तुमच्या जर शरीरामध्ये व्याधी जाणवती, घरात जा, तुमच्या घरातून भाकरी घ्या, तुमच्या घरातला पाण्याचा प्याला घ्या आणि त्या ख्रिस्ताच्या शरीराची आठवण करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्मिथ विगल्सवर्थ एक विश्वासाचा प्रेषित म्हणून या पृथ्वीवर होऊन गेलेले आहे. साधारण 150 वर्षापूर्वी स्मिथ विगल्सवर्थ त्यांनी एक मोठं रिवायवल आणलं होतं. आणि ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं की इतके आरोग्याचे चमत्कार तुम्ही कसे करू शकता. आमेन. कारण त्यांनी 23 मेलेले लोकांना जिवंत केलं. त्यांच्या जीवनामध्ये विश्वासाने भरलेला मनुष्य होता. त्यांच्याकडे एकदा एक पेशंट आणला होता ज्याच्या पोटामध्ये गाठ होती
आणि ती गाठ असल्यामुळं तो मनुष्य संपूर्ण अंथरुणावरती खिळलेला होता. आणि त्या डॉक्टरनी सांगितलं होतं की आता याची गॅरंटी नाही. डॉक्टरनी सांगितलं होतं मरणार आहे. आणि म्हणून प्रार्थनेसाठी पास्टरांपर्यंत त्यांना नेण्यात आलं किंवा पास्टर तिथपर्यंत गेले होते. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही लांबून त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि आता ते जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांचं आता निघण्याची वेळ आलेली आहे. स्मिथ विगल्सवर्थ म्हणाले तुम्ही तुमचं काम केलेलं आहे, आता मला माझं काम करू द्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यांनी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाने त्या दुखनाईताला उभं केलं आणि त्याच्या पोटामध्ये जोरात त्यांनी मारलं आणि म्हटले सैताना या मनुष्याच्या पोटातून निघून जा. आणि तो मनुष्य 1 मिनिटामध्ये खाली कोसळला. सगळे ओरडले तो मेला. सगळ्यांना वाटलं आता तो मेला, आधीच मरायला टेकला होता. आणि स्मिथ विगल्सवर्थ त्या प्रेषिताने, त्या देवाच्या सेवकाने त्याच्या पोटामध्ये जोरात बुक्की मारलेली आहे. सगळे म्हणाले तो मरण पावला. स्मिथ विगल्सवर्थ म्हणाले जे काम माझं आहे ते मी केलेलं आहे आणि ते पुढे प्रार्थना करण्यासाठी गेलंय. जसे ते पुढे गेले, हा जो मनुष्य खाली कोसळला होता तो उठला आणि उड्या मारून म्हणाला मी बरा झालो. आय एम हील्ड, आय एम हील्ड, आय एम ब्लेस्ड. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवावरती जो विश्वास ठेवतो त्याच्या शरीरावरती त्याला तो चमत्कार प्राप्त होतो. आमेन. आणि ते पुस्तकात, स्मिथ विगल्सवरच्या पुस्तकात मी ज्यावेळेस वाचलं मला समजलं त्या शरीराचं मर्म. ज्यावेळेस एखादा मनुष्य त्या शरीरावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी कुठलाही आजार न बरा होणं अशक्य आहे. प्रेज द लॉर्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल. सगळं शक्य आहे. हालेलुया. डॉक्टरने सांगितलंय नाही तुमचं डायबिटीस आता शेवटपर्यंत राहणार आहे, गोळी घेऊनच तुम्ही शेवटपर्यंत खिशामध्ये फिरा. आमेन, हालेलुया. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. सर्व व्याधी, मत्ती 8:17 मध्ये 16 आणि 17 मध्ये लिहिलंय त्याने सर्व व्याधी वाहून नेलेले आहेत. आमचे विकार त्याने वाहून नेलेले आहेत. यशाया 53:3-5 बायबल सांगतं आमच्या व्याधींसाठी त्याला ठेचण्यात आला. आमेन, हालेलुया. आणि ख्रिस्ता शरीराचं मर्म आहे. हालेलुया. आज प्रभुभोजन जरी आपण घेत नसलो, तुमच्या घरामधल्या प्रभुभोजनाद्वारे त्याची आठवण करा, त्याच्या मरणाची आठवण करा. संपूर्ण कुटुंबाला एकत्रित करा, घरामध्ये बसा, सगळ्या फॅमिलीमध्ये आज प्रभुभोजनाची विधी कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही करा. आणि जसं तुम्ही ती प्रभुभोजन, तुम्ही काही लोक म्हणतात प्रभुभोजन फक्त पास्टरनी द्यायला पाहिजे. दीक्षा ज्या पास्टरची झालेली आहे त्या दीक्षित पास्टरांनी फक्त प्रभुभोजन द्यावं. नो, जो कोणी त्याच्या शरीरावर विश्वास ठेवतो, हालेलुया, त्याला आरोग्य प्राप्त होणार. आमेन. व्हॉट्सएव्हर, जे काही, जो कोणी, या शब्दावरती विश्वास ठेवा. मी तुम्हाला सांगतो तुमच्या कुटुंबामध्ये प्रभुभोजन घ्या. हालेलुया. स्मिथ विगल्सवर्थ त्यांच्या घरामध्ये रोज प्रभुभोजन घेत होते. डेली ते त्यांच्या फॅमिलीमध्ये प्रभुभोजनाची विधी पूर्ण करत होते. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणूनच देवाने त्यांच्याद्वारे अद्भुत चमत्कार केले. प्रभुभोजनाच्या विधीवरती विश्वास ठेवा, त्या शरीरावर विश्वास ठेवा, त्या सांडलेल्या रक्तावर विश्वास ठेवा आणि तुमचं आरोग्य यावेळेस स्वीकारा. आमेन. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का तुमचं आरोग्य स्वीकारण्यासाठी? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण त्याची आराधना करूया. थँक यू जीसस. वी वर्शिप यू मास्टर. We praise you, Jesus. We give you glory. We give you praise, oh Jesus. Hallelujah. 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 Thank you, Lord. गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमान की. गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमान.
यावेळेस आपले हात उंच करा. प्रभूच्या आरोग्याचं सामर्थ्य तुमच्या कुटुंबामध्ये आलेला. जसं त्याच्या मरणाची घोषणा मी केली, मी त्याच्या प्याल्याबद्दल सांगितलेलं, या ठिकाणी प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करतोय. रिसीव युअर हिलिंग राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. प्रभूची आराधना करत राहा. थँक्यू जीसस. आपण यावेळेस त्याची आराधना करूया आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. आपले हात उंच करून त्याची आराधना करत राहा प्रियानो. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. रियांदे खालामा शांताराला रबा रिबाला सेके रियाला रबा. प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय. सर्व अंधकाराची शक्ती तुम्हाला सोडून निघून चाललेली आहे. सर्व सैतानी बंधन प्रभू येशूच्या नावामध्ये तुटतात. I break every curse in the name of Jesus. दुष्टात्म्या मी तुला धमकावतो नासरेतकरी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. त्या सर्व आजारांना मी यावेळेस मी धमकावतो. जर तुमच्या शरीरामध्ये व्याधी आहे, तुमच्या शरीरामध्ये आजार आहे, तुम्ही दुखण्याग्रस्त आहात, एक हात आपल्या शरीरावरती ठेवा आणि प्रभूच्या मरणाची ती घोषणा यावेळेस माझ्याबरोबर करा. म्हणा, प्रभू येशू माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावलेला, तो माझ्यासाठी त्या ठिकाणी रक्त सांडलेला, त्याच्या रक्ताने माझ्या अपराधांची क्षमा करण्यात आलेली आहे. मी विश्वास ठेवतो मला आता आरोग्य प्राप्त झालेलं आहे. रिसीव युअर हिलिंग राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करतो. कॅथराइट स्पिरिट, सगळे मोतीबिंदूचा आजार निघून चाललेला आहे. सर्व संधिवाताचा आजार निघून चाललेला. जसं तुम्ही आता प्रार्थना करताय, तुमच्या शरीराला आरोग्य देण्यात येत आहे. रिसीव युअर हिलिंग राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस अकॉर्डिंग टू द वर्ड ऑफ गॉड. देवाच्या शब्दाप्रमाणे तुम्हाला आरोग्य प्राप्त होतो आहे. सगळ्या प्रकारचे व्हायरस निघून चाललेला आहे. सगळ्या प्रकारचे जीवाणू येशूच्या रक्ताद्वारे मरतात. तुम्ही जिवंत राहाल आणि तुम्ही त्याची साक्ष बनाल. रिसीव युअर हिलिंग राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. प्रभू तुम्हाला स्पर्श करतो आहे. हालेलुया. ही आरोग्याची प्रार्थना. जर तुम्ही त्रासात आहात, दुःखात आहात, गो ऑन युअर नील्स, तुमच्या गुडघ्यांवरती जा, हात उंच करा आणि आरोग्य स्वीकारा. एव्हरी टाइप ऑफ सिकनेस, प्रत्येक प्रकारचा व्याधी आता बरा होणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किडनीचे आजार बरे होतात,
डोळ्यांचे आजार बरे होतात आहे, पोटाच्या संबंधाने असलेले सगळे व्याधी निघून चाललेले आहे, पाठीमध्ये मणक्याचे आजार निघून चाललेले आहे, डोकेदुखीचा आजार निघून चाललेला आहे, थ्रोट इन्फेक्शन निघून चाललेला आहे. प्रभू येशू तुम्हाला आरोग्य देतो आहे. प्रभू येशू तुम्हाला आरोग्य देतो आहे. रिसीव युअर हिलिंग राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. कुणीतरी मला पाहत आहे, त्यांना डायबिटीज मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. प्रभू तुझा सर्व डायबिटीज आज नॉर्मल करतो आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझं आरोग्य स्वीकार. हायपर टेन्शन, ब्लड प्रेशरचा आजार निघून चाललेला, लो बीपीचा आजार निघून चाललेला, मेंटल प्रॉब्लेम्स, मानसिक आजार निघून चाललेला आहे. येशूच्या नावामध्ये रिसीव युअर हिलिंग राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. In the name of Jesus, in the name of Jesus, Father, touch them, Lord, bless them, Father. Oh, ribalaba shandarala rabadi balaba, Father, touch them, Lord. प्रभू त्यांना स्पर्श कर. प्रभू तुम्हाला स्पर्श करतो आहे. प्रभू तुम्हाला स्पर्श करतो आहे. प्रभू तुम्हाला स्पर्श करतो आहे. सगळे आजार निघून चाललेले आहेत. त्याच्या शरीराचं मर्म ओळखा, त्याच्या रक्ताचं मर्म ओळखा. म्हणा, येशू ख्रिस्ता, माझ्यासाठी तू मरण पावलेला आहेस आणि मी ते आरोग्य स्वीकारतो. तुला बसलेल्या माराच्या वळांनी मी बरा झालेलो आहे. रिसीव युअर हिलिंग राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. डाव्या कानातून कुणाच्या तरी पाणी वाहत आहे. येशूच्या नावामध्ये ते पाणी वाहणं थांबत आहे. तुझ्या कानाला देव आरोग्य देतो आहे. हालेलुया. रिसीव 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 राईट नाउ. खांद्यातले आजार निघून चाललेले आहेत. उजवा खांद्याचा हात उंच होत नाही, वर येत नाही. हात वर कर, देव तुला आरोग्य देतो आहे. हालेलुया. तुझ्या विश्वासाने तू बरा होतो आहे. आय एम नॉट हिलर. मी काय आरोग्यदाता नाही, येशू आरोग्यदाता आहे आणि त्याच्या शरीराची जो आठवण करेल त्या आरोग्यामध्ये आज तो भरणार आहे. रिसीव युअर हिलिंग राईट नाउ. रिसीव युअर हिलिंग राईट नाउ. रिसीव युअर हिलिंग राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. म्हणा, मी आरोग्य स्वीकारतो. से आय रिसीव माय हिलिंग इन द नेम ऑफ जीसस. म्हणा, येशूच्या नावामध्ये मी माझं आरोग्य स्वीकारतो. माझ्या कुटुंबाला आरोग्य स्वीकारतो येशूच्या नावामध्ये. आमेन. से आमेन. हालेलुया. आर यू हॅपी? आमेन. तुम्ही आनंदित आहात का? ख्रिस्ताने त्याच्या शरीराद्वारे आपल्याला आरोग्य दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. यावेळेस मी पुन्हा एकदा सूचना देतो, प्लीज आपल्या चर्चचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. ते इतरांना प्रमोट करा. त्यांना सांगा की आपलं चर्चचं यूट्यूब चॅनल लवकरात लवकर 1000 लोकांचं सबस्क्राईब झालं पाहिजे, जेणेकरून आम्ही यूट्यूबवर लाईव्ह करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ब्रदर शिंगारे, ब्रदर दीपक थोरात, अमितेश, सगळेजण प्रयत्न करतात की आपलं चॅनल प्रमोट व्हावं, अनेक लोकांपर्यंत जावं. त्यासाठी तुम्ही सगळेजण आपलं चर्चचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलवर आपण लवकरच येऊयात आणि ज्याच्याद्वारे आपल्याला अधिक चांगली स्वार्थ ऐकता येईल, वचन ऐकता येईल, लोकांपर्यंत वचन पोहोचवता येईल. आणि म्हणून मला मदत करा, चर्चला मदत करा. तुमच्या एका सेकंदामुळं आपल्या देवाचं वचन जगामध्ये प्रसार करण्याला आपल्याला मदत होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखाद्या वेळेस तुम्ही ऑफरिंग नाही पाठवलं तरी चालेल, पण आज चॅनल सबस्क्राईब करा. गॉड ब्लेस यू. यावेळेस आपण ऑफरिंग कलेक्ट करूया. ज्यांना ऑफरिंग द्यायचं ते लोक ऑफरिंग देऊ शकतात. आपल्या चर्चचं जे गुगल पेचं अकाउंट नंबर आहे त्याला 976397 त्या अकाउंट वरती जा, गुगल पे वरती, आणि तुम्ही तुमचं त्या ठिकाणी ऑफरिंग देऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा मी हेल्प करतो. 9763975921 आपल्या आपल्या चर्चचा हा गुगल पे नंबर आहे. आमेन. त्याच्याद्वारे तुमच्या या चर्चच्या अकाउंट मध्ये पैसे तुम्ही ऑफरिंग तुम्ही देऊ शकता. तसंच आपल्या चर्चचा जो अकाउंट नंबर आहे वेबसाईट वरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट तुमचे पैसे ट्रान्सफर करू शकता, जेणेकरून देवाच्या राज्यासाठी तुम्ही ऑफरिंग पेरताय आणि त्याचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. यावेळेस आपण प्रभूला धन्यवाद देऊया, स्तुतीचे 2 कडवे गाऊ आणि ऑफरिंग जमा करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. किती लोक तयार आहेत ते आरोग्य मिळालं म्हणून त्याची स्तुती करण्यासाठी. हालेलुया. धन्यवाद करता प्रभू, स्तुती में करता प्रभू, धन्यवाद करता प्रभू, स्तुती में करता
सगळेजण युट्यूबवर जा, आपल्या चर्चच्या चॅनलवर सीजेसी फाउंडेशन वरती त्याची लिंक दिली आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्या ठिकाणी युट्यूब वरती जाऊन सबस्क्राईब करा. त्या ठिकाणी बेल आयकॉन आहे, त्या बेल आयकॉन वरती जाऊन क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक वेळेस तुम्हाला या चर्चचाच मेसेज येण्याची गरज लागणार नाही. ऑटोमॅटिक तुमच्या युट्यूबला तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही चर्चचा संदेश ऐकू शकाल. देव मला आशीर्वाद करो. यावेळेस पुन्हा संडेच्या दिवशी आपल्या घरामधून आपण देवाची आराधना स्तुती करू आणि देवाच्या वचनात सहभागी होऊया. गॉड ब्लेस यू. प्रभूमध्ये तुम्ही सुरक्षित आहात, परस्पराच्या गुप्तस्थळी आहात. दर रविवारी या ठिकाणी मी तुमच्यासाठी स्तोत्र 91 प्रमाणे प्रार्थना करणार आहे, म्हणून कनेक्ट राहा, प्रभू भोजन घेत राहा. देव तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी देवाकडे मी प्रार्थना करतोय येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. सगळ्यांना सलाम. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. गॉड ब्लेस यू.